लोकमान्य संयुक्त गणेशोत्सव महामंडळाच्या 2024-25 गणेशोत्सवाच्या अध्यक्षपदी डॉक्टर किरण विजयकुमार देशमुख यांची निवड करण्यात आली आहे। लोकमान्य संयुक्त गणेशोत्सव महामंडळाची बैठक पत्रा तालीम येथे संपन्न झाली। यावेळी या बैठकीला खलिफा दत्तात्रय कोल्हारकर, दिलीप कोल्हे, श्रीकांत घाडगे, राजन जाधव यांची उपस्थिती होती। त्या उद्देशाने पैलवांनी आपल्या भागामध्ये शिवजयंती असो, गणपती असो, हे उत्सव त्या ठिकाणी साजरे केले। त्यावेळेला आपण प्रत्येक मंडळाला मैदानावर आल्यानंतर आपण 501 रुपयाचं बक्षीस देत होतो आणि एक ट्रॉफी। परंतु मंडळाचा खर्च हा लाखापर्यंत जातो, पण एक प्रोत्साहन मिळावं म्हणून त्यावेळेला पैलवांनी स्वतःचे ते सगळे मध्यवर्तीचे जबाबदारी स्वीकारली आणि आम्हाला त्यांनी घडवलं। म्हणून आम्ही सार्वजनिक क्षेत्रामध्ये काम कसं करावं ते त्यांची प्रेरणा ती पैलवानची मन्नी महाराज असतील, गाडगे गुरुजी असतील, खलिफा असतील त्यांच्यापासून घेतली आणि गणेश उत्सव मंडळाच्या सुरुवातीपासून आम्ही शिवजयंती गणपतीच्या वेळेला एकत्रित विचाराची देवाणघेवाण करतो। आता राजन भाऊ सांगितले परवानगीच्या संदर्भातलं ते सुद्धा प्रत्येक मंडळांनी लक्षात घेतलं पाहिजे। पुढच्या वर्षात जर आपण गेलो तर मागणी पावती दाखवा मला। त्यामुळे आज गेली 5 वर्षे तुम्हाला पुन्हा परवानगीची आवश्यकता भासणार। मुरलीधर गाडगे परिवार असतील, मन्नी महाराज असतील, शंकर लंगेकर असतील, गाडगे गुरुजी, अर्जुन सुरवसे, धर्मा भोसले, विजय मुळे, मन्नी महाराज सर्वांनी मिळून आपल्या भागातून एक मिरवणूक निघाली पाहिजे ह्या उद्देशाने या भागामध्ये जातीय सलोखा राखला पाहिजे। सर्व जाती धर्माचे लोक या मिरवणुकीत सहभागी झाले त्या उद्देशातून लोकमान्य गणेशोत्सव महामंडळाची स्थापना झाली। यावेळी मागील वर्षाचा वार्षिक अहवाल सादर करण्यात आला। त्यानंतर लोकमान्य संयुक्त गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर किरण देशमुख यांची एकमताने निवड जाहीर करण्यात आली। सर्व आधारस्तंभ वडीलधारी ज्येष्ठ मंडळींचा मी मनापासून आभार मानतो की या पदावर माझं नियुक्ती केलेत आणि जे कोणी सर्व नूतन पदाधिकारी आहेत मी सर्वांच्या वतीने सांगू इच्छितो की जे काय आपलं 50 वर्षाचं या मंडळाचं भव्य इतिहास आहे त्याच्याप्रमाणेच आम्ही सर्वजण या ठिकाणी येणारा गणेश उत्सव साजरा करण्याचं पूर्णपणे प्रयत्न करू आणि आपलं जे काय मार्गदर्शन असेल, जे काय आपली सूचना असतील ते व्यवस्थितपणे आम्ही पार पाडू एवढंच मी बोलून मी आपल्या सर्वांचा आभार मानून माझे 2 शब्द संबोधत जय हिंद, जय